निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश, 5 आरोपी अटकेत, 8,92,000चा मुद्देमाल केलाय जप्त। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड या तालुक्यातील विद्युत रोहित्रांची चोरी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील 5 जणांना अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मोठं यश मिळालंय। आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 2 चारचाकी वाहनं, चोरी केलेल्या 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी भास्कर रंगनाथ केवळ, वय वर्ष 34, राहणार पिराचीवाडी, निमदरी, तालुका जुन्नर, दीपक लहू भालेकर, वय वर्ष 30, राहणार ढगाडवाडी, येनेरे, तालुका जुन्नर, सुखरूप सुखदेव नागरे, वय वर्ष 24, राहणार हिवरे तर्फे, नारायणगाव, तालुका जुन्नर, राजेंद्र भालचंद्र भालेकर, वय वर्ष 33, राहणार ढगाडवाडी, येनेरे, तालुका जुन्नर, कृष्णा बबन जाधव, वय वर्ष 30, राहणार मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, तालुका शिरूर या 5 तरुणांना अटक करण्यात आली आहे। मागील वर्षभरात जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड या तालुक्यांमध्ये 23 रोहित्रांची चोरी झाली होती। ट्रान्सफॉर्मर रोहित्र सातत्यानं चोऱ्या होत असल्यानं वीज पुरवठ्याअभावी पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होत होतं। यामुळे शेतकरी जे आहेत ते हवालदिल झाले होते। या प्रकरणी अज्ञात आरोपींवर स्थानिक पोलीस ठाण्यात रोहित्र चोरीचे 23 गुन्हे दाखल झालेले होते। विद्युत रोहित्र चोरीच्या घटना दुर्गम व ग्रामीण भागात होत असल्यानं चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज याद्वारे तपास करण्यात स्थानिक पोलिसांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती। चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर खेड उपविभागात कामकाज पाहणारे अधिकारी यांचं पथक तयार करण्यात आलं होतं। या पथकानं मागील 2 महिने गुन्हे घडलेल्या ठिकाणी गुन्ह्यांची वेळ, कार्यपद्धती पडताळून घटनास्थळाकडे जा-ये करण्यासाठी वापरण्यात येणारे रस्ते, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदी माहितींचं संकलन केलं। या आधारे 17 मार्च 2026 रोजी नारायणगाव पुणे नाशिक बायपास जवळील मांजरवाडी रस्त्यावर संशयित आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतलं। चौकशीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड या तालुक्यातील 23 विद्युत रोहित्राची चोरी केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली। ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांवर अहिल्यानगर, पुणे ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी देखील विद्युत रोहित्र व शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न होत आहे। रोहित्राची चोरी केल्यानंतर त्यामधील तांब्याच्या तारांची कोणत्या व्यापाऱ्यांना विक्री केली जात होती याचा देखील शोध आता पोलीस घेत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीन, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांच्या पथकानं या चोरीचा छडा लावलाय। आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली। पुढील तपास नारायणगाव व जुन्नर पोलीस हे संयुक्तिकरित्या करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, नारायणगाव।